आपल्या ऑडिओबुकच्या या नवीन भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची आपली गोष्ट खूप खास आहे. भगवान बुद्धांच्या जन्मापूर्वी समाजात असे अनेक ढोंगी लोक होते जे स्वतःला खूप महान समजायचे. त्यांनी लोकांकडून खूप प्रसिद्धी आणि आदर मिळवला होता. पण जेव्हा प्रत्यक्ष बुद्धांचा जन्म झाला तेव्हा त्या पाखंडी लोकांनी आपले सगळे अनुयायी गमावले. ते रात्रीच्या अंधारातल्या काजव्यांसारखे सैरावैरा भटकू लागले. जे एकेकाळी स्वतःला मोठे शिक्षक म्हणवून घ्यायचे ते आता निनावी मूर्खांसारखे झाले होते. एकदा सत्याच्या सभागृहामध्ये बसलेल्या भिक्खूंमध्ये याच विषयावर चर्चा सुरू होती की या तपस्वींची प्रसिद्धी कशी वाढली आणि कशी लयाला गेली. त्याचवेळी भगवान बुद्ध तिथे आले आणि त्यांनी विचारलं की कशावर चर्चा सुरू आहे. भिक्खूंनी विषय सांगितल्यावर बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, ज्यांच्याकडे कोणतेही सद्गुण नाहीत ते प्रसिद्धी किंवा वैभव नक्कीच मिळवू शकतात. पण जगात जेव्हा एखाद्या खऱ्या सद्गुणी व्यक्तीचा उदय होतो तेव्हा ते सगळं गमावून बसतात. आणि भिक्खूंच्या विनंतीवरून बुद्धांनी त्यांना भूतकाळातली ही कथा सांगितली. गोष्ट आहे प्राचीन काळची. जेव्हा बनारसमध्ये ब्रह्मदत्त राजाचं राज्य होतं तेव्हा बोधिसत्वांनी एका तरुण मोराच्या रूपात जन्म घेतला होता. हा मोर जंगलात राहायचा आणि मोठा झाल्यावर तो अतिशय सुंदर दिसायला लागला. त्याच काळात व्यापाऱ्यांचा एक गट बावेरू नावाच्या राज्यात आला. येताना त्यांनी सोबत एका पिंजऱ्यात एक कावळा आणला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण असं म्हणतात की त्या काळात बावेरू देशामध्ये एकही पक्षी नव्हता. साहजिकच व्यापाऱ्यांनी आणलेल्या या पिंजऱ्यातल्या प्राण्याला पाहून गावकऱ्यांना प्रचंड कुतूहल वाटलं. गावकऱ्यांनी व्यापाऱ्यांना त्या पक्ष्यासाठी एक नाव न देऊ केलं, पण व्यापाऱ्यांनी नकार दिला. मग गावकऱ्यांनी बोली वाढवायला सुरुवात केली. जोपर्यंत व्यापारी तयार होत नाहीत तोपर्यंत ते किंमत वाढवत गेले आणि शेवटी त्यांनी तो कावळा विकत घेतला. गावकऱ्यांनी त्या कावळ्याला एका मोठ्या सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं आणि त्याला खायला विविध प्रकारचे मासे आणि रानमेवा देऊ लागले. आकाशात उडू शकणारा असा एखादा प्राणी आहे या कल्पनेनेच गावकरी खूप उत्साहित झाले होते. त्यांच्याकडे तुलना करायला दुसरं काहीच नव्हतं. त्यामुळे तो कावळाच त्यांच्यासाठी त्यांनी पाहिलेली सर्वात सुंदर आणि नवीन गोष्ट होती. इकडे कावळा मात्र या सगळ्या कौतुकाने हुरळून गेला. आपण कुठून आलोय आणि आपण अजिबात खास नाही आहोत हे तो पार विसरून गेला. तो फक्त तिथेच विशेष होता, कारण गावकऱ्यांकडे संदर्भासाठी दुसरा कोणताच पक्षी नव्हता. पण कावळ्याने लोकांच्या या आश्चर्याचं श्रेय चुकून स्वतःच्या गुणांना दिलं. त्यानंतर काही काळ लोटला. पुढच्या वेळी जेव्हा ते व्यापारी पुन्हा तिथे आले तेव्हा त्यांनी सोबत एक राजेशाही मोर आणला. हा मोर खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षित होता. तो अनेक करामती करायचा आणि लोक जेव्हा टाळ्या वाजवायचे तेव्हा त्यांच्या तालावर तो नाचायचा. या नवीन पक्ष्याला पाहून गावकरी अक्षरशः वेडे झाले. त्यांनी त्याला थेट पक्ष्यांचा राजा ठरवून टाकलं. त्यांना कोणत्याही परिस्थितीत तो मोर आपल्या देशासाठी हवाच होता. त्यांनी पुन्हा व्यापाऱ्यांना एक नाणं देऊ केलं, जे व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे नाकारलं. गावकऱ्यांनी पुन्हा आपली बोली वाढवायला सुरुवात केली आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, पण त्या व्यापाऱ्याचं समाधान होईपर्यंत गावकऱ्यांनी ती बोली वाढवली आणि हसत हसत त्या मोरासाठी तब्बल 1000 नाणी मोजली. त्या मोरासाठी गावकऱ्यांनी एक मोठी पक्षीशाळा बांधली आणि ती मौल्यवान रत्नांनी सजवली. त्याचं जेवण तर एकदम शाही होतं. त्याला मासे, मांस, मध, भाजलेली मका आणि साखरेचं पाणी असं सगळं खायला मिळू लागलं. मोराकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. गावकऱ्यांनी मोराचा खूप गौरव केला आणि तो बघता बघता प्रचंड प्रसिद्ध झाला. आता मोराची एंट्री झाल्यावर त्या कावळ्याचं काय झालं असेल? कावळ्याची सगळी प्रसिद्धी आणि वैभव एका क्षणात नाहीसं झालं. लोकांनी एकदा मोराचं सौंदर्य पाहिल्यावर तो कावळा त्यांना आता अजिबात रंजक वाटेनासा झाला. त्याला आता कोणी साधं अन्न किंवा लक्षही देईना. शेवटी तो कावळा तिथून उडून गेला आणि एका उकिरड्यावर राहून स्वतःचं अन्न स्वतः शोधू लागला. ही गोष्ट सांगून भगवान बुद्ध म्हणाले, तो मुकुट असलेला मोर येण्यापूर्वी कावळ्याला फळे आणि मांस भेट म्हणून दिलं जात होतं. त्याचा आदर होत होता.
पण जसा तो गोड आवाजाचा मोर आला तशी कावळ्याची प्रसिद्धी लगेच हिरावून घेतली गेली. हे अगदी तसंच आहे जसं बुद्धांनी धम्माची म्हणजेच खऱ्या ज्ञानाची शक्ती दाखवण्यापूर्वी लोक विविध पुरोहितांचा सन्मान करत होते. पण एकदा का धम्माची शिकवण दिली गेली की त्या पाखंडी लोकांनी आपली सगळी प्रसिद्धी आणि पाठिंबा गमावला. या कथेतून तुम्ही काय शिकलात? आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजचा हा एपिसोड नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकवर क्लिक करा आणि आमचे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईबवर नक्की क्लिक करा.